प्रेषितांची कृत्ये अध्याय 20 वचन 35 आम्हाला सांगते, घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे असं वचन आम्हाला सांगते. प्रियजनो, खरोखर पुष्कळ लोक हे समजत नाही आणि पुष्कळ लोकांना हे समजण्यासाठी थोडस कठीण आहे. सर्वांना काय वाटते की मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे. ते मिळताना आम्हाला काय मिळते पहा, आम्ही जेव्हा घेतो किंवा मागतो किंवा आपण अवगत करतो, म्हणजे काय अवगत करतो, काहीतरी वस्तू किंवा काहीतरी सामान किंवा पैसा किंवा काहीतरी किंवा सुख आपण जमा करतो. आम्हाला वाटते हे मिळाल्याने आपण धन्य बनू किंवा आशीर्वादित होऊ. प्रियजनो, असं केल्याने आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. आपण दिल्याने काय मिळते, आशीर्वाद मिळतो. म्हणजे आम्हाला महत्वाचा काय आहे, आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे, सेवा केलं पाहिजे, मदत केलं पाहिजे, आपण दिलं पाहिजे. आमच्याजवळ काय आहे, जे देवाने दिलेले आहेत ते आपण दिलं पाहिजे. आम्ही लोकांना सोने रुपये चांदी देण्याची गरज नाही, पण जे आमच्यामध्ये आहे ते आमच्या सेवेद्वारे लोकांना द्यावे. कोणाची सेवा करावी, त्यांना चांगलं मार्गदर्शन करावं. ते किंवा आमच्या जवळ समजा देवाने काहीतरी आम्हाला दिलेलं आहे, देवाच्या कृपेने आम्हाला जे मिळालेलं आहे ते आपण द्यावं, मदत करावं. आम्ही मदत केल्याने, सहायता केल्याने, आम्हाला माहित आहे संत फ्रान्सिस असिसी यांनी काय केलं, आपल्या वडिलाच्या दुकानातलं सर्व कपडे वस्तू त्यांना गरिबांना वाटून दिले आणि त्यांनी स्वतःचे कपडे सुद्धा दुसऱ्याला दिले आणि त्यांनी स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं आणि म्हणून तो धन्य झाला. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही घेण्यापेक्षा देण्यामध्ये आनंद मानूया आणि त्याच्यामध्ये आम्हाला देव आशीर्वाद देईल आणि आम्ही धन्य बनू.